चाकण औद्योगिक वसाहतीमधले रस्ते, खड्डे आणि वाहतूक कोंडी तसंच पायाभूत सुविधांच्या अभावाच्या विरोधात उद्योजकांनंतर आता स्थानिक तरुण सुद्धा रस्त्यावर उतरलेले दिसतायत। उद्योग मंत्र्यांनी समस्या सोडवण्यासाठी 10 महिन्यांचा कालावधी मागितला असला तरी या मुदतीमध्ये प्रश्न सुटणार का याबाबत तरुण आणि उद्योजकांमध्ये साशंकता आहे। आणि याच पार्श्वभूमीवर चाकण तळेगाव महामार्गावरच्या खड्ड्यांना जलाभिषेक करत तरुणांनी साखळी उपोषण सुरू केले। काय सध्या परिस्थिती आहे तुमच्या उद्योगांची या ठिकाणी? आपल्या सर्वांना माहिती आहे की चाकण औद्योगिक वसाहत ही ऑलमोस्ट इंडियामधली सर्वात मोठी वसाहत आपण मानतो। सगळ्यात मोठा प्रश्न हा रस्त्या आणि ट्रॅफिकचा झालेला आहे। त्याच्यामुळे आमचा कामगार वेळेवर घरी पोहोचू शकत नाही किंवा येऊ शकत नाही। अपघातांची संख्या खूप वाढलेली आहे। याच कारणामुळे उत्पादनावरही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे। हा, उद्योगाला मेनली काय पाहिजे? इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, रोड्स पाहिजे, इलेक्ट्रिसिटी पाहिजे, वॉटर पाहिजे, लँड पाहिजे। अगर ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या लोकांना तर सगळे सुखी राहतील। आणखीन काय? आणि मेन मुद्दा असा आहे, 500 लोकांचा जीव गेलेला आहे। कारण की एज अ रेस्पॉन्सिबल इंडस्ट्री आम्हाला लोकांना सेफ वर्किंग स्पेस देणं खूप इम्पॉर्टंट असतं। अशा घटना घडल्याच ना आजपर्यंत कधी एमआयडीसीचा अधिकारी, पीडब्ल्यूडीचा अधिकारी कधीही त्यांच्या घरी विचारपूस करण्याला गेला नाही। अशा अनेक घटना घडल्यामुळे तरुण अजून तुम्हाला आजच्या उद्याच्या दिवसामध्ये असंख्य तरुण रोडवर आलेले दिसतील। मागच्या कालावधीमध्ये या ठिकाणी डाव सारखी कंपनी आली। जर संप्रदायाने या ठिकाणी मनावर घेतलं तर आताची तर इंडस्ट्रीचे सर्व मोठमोठे पदाधिकारी आहे, त्यांनी पाठीमागचा त्यांचा अनुभव सांगितला की या ठिकाणी भरपूर मंडळी, उद्योग मंत्री आले, सर्व मंत्रिमंडळ आलं, पण या ठिकाणी आश्वासन देतात आणि या ठिकाणी कामाचं झिरो